विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरण यामधील समास या घटकाचा अभ्यास करणार आहोत. समास हा शासनाच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने खूप उपयोगी आहे, कारण समासावरती प्रत्येक परीक्षेमध्ये 2-3 तरी प्रश्न आलेले असतातच आणि त्यामुळे समासाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती, वन विभाग भरती, महसूल विभाग भरती आणि इतर स्पर्धा परीक्षा यासाठी समास या विषयाचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग आपण मराठी व्याकरण, मराठी ग्रामर मॅरेथॉन यामध्ये समास या विषयाचा अभ्यास करूयात. समास. सगळ्यात आधी आपण समास म्हणजे काय याची माहिती करून घेऊयात. समास म्हणजे शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. शब्दांची फोड करून दाखविण्यास विग्रह असे म्हणतात. समासात 2 शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. सम अधिक अस बरोबर एकत्र होणे. एकाच सामासिक शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे विग्रह होऊ शकतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, समास म्हणजे शब्दांची काटकसर करून म्हणजे कमीत कमी शब्द वापरून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार केला जातो, त्याला समास असे म्हणतात. आणि जो शब्द तयार होतो ते काटकसर करून किंवा जोड शब्द जो तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. समासाचे खालीलप्रमाणे प्रमुख 4 प्रकार पडतात. एक आहे अव्ययी भाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास आणि 4 बहुव्रीही समास. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या 4ही समासांची आणि त्याच्या उपप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. त्यांचे उदाहरणे अभ्यासणार आहोत. स्थलवाचक, कालवाचक, रीतवाचक शब्द हे अव्ययी भाव समासामध्ये येतात. म्हणजे आता आपण अव्ययी भाव समास आणि त्याचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत. तर अव्ययी भाव समासामध्ये स्थल, काल आणि रीत यांचा या शब्दांचा वापर होतो. म्हणजे की ठिकाण दर्शवणे किंवा वेळ दर्शवणे किंवा करण्याची रीत दर्शवणे, असं या अव्ययी भाव समासामध्ये जे शब्द येतात ते यावरून आलेले असतात. अव्ययी भाव समास. या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो. आता इथं हे जे स्थलवाचक, कालवाचक आणि रीतवाचक शब्द आहेत, तर त्यातील या समासातील पहिले शब्द हे अव्यय असते आणि ते अत्यंत महत्वाचे असते. सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो. म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जे असते ते क्रियाविशेषण आणि तशा सामासिक शब्दाचा वापर अधिक माहिती सांगण्यासाठी केलेला असतो. आता त्याच्यामध्ये एक हा प्रकार आहे. यामध्ये शब्दाच्या सुरुवातीला आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात. हा आहे पहिला प्रकार. अव्ययी भाव समासाचा पहिल्या प्रकारामध्ये आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून जो शब्द तयार होतो तो आपण अभ्यासणार आहोत. सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह आपण बघूया. आ जन्म म्हणजे जन्मापासून हे झालं कालवाचक. आ मरण म्हणजे मरेपर्यंत कालवाचक. यथाक्रम क्रमाप्रमाणे म्हणजे रीतिवाचक. क्रमाक्रमाने येणार म्हणजे रीत, येण्याची रीत. प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला म्हणजे कालवाचक. यथा न्याय न्यायाप्रमाणे रीतिवाचक. तर अव्ययी भाव समासामध्ये ज्या शब्दाच्या सुरुवातीला आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागलेले असतात तो शब्द म्हणजेच आपण आता अभ्यासलेला आजन्म, आमरण, यथाक्रम, प्रतिक्षण, यथान्याय आणि असे अनेक शब्द आहेत. हे आपण थोडे उदाहरणादाखल घेतलेले आहेत आणि ते काल आणि रीतिवाचक पद्धतीने येतात. आता याच्यातील दुसरा प्रकार असा आहे की ज्या शब्दाच्या सुरुवातीला बे, दर, बेला, गैर, बिन,
हर, बर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारामध्ये येतात. आपण त्याची उदाहरणे बघूयात. दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, हे कालवाचक झालं. वर्ष हे काल दर्शवणार आहे म्हणून हे प्रत्येक वर्षी. हररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. बिनधास्त म्हणजे धास्तीशिवाय, इथे हे रीतिवाचक आहे. न घाबरता किंवा धास्ती नसताना, बिनधास्त. बेमालूम म्हणजे माहितीशिवाय, मालूम हा फारसी शब्द, माहितीशिवाय, रीतिवाचक. गैरशिस्त, शिस्तीशिवाय, हा सुद्धा रीतिवाचक. अव्ययीभाव समासाचा हा दुसरा प्रकार आहे, ज्याच्या शब्दाच्या सुरुवातीला बे, दर, बेला, गैर, बिन, खर, बर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून हा शब्द तयार झालेले असतात आणि ते शब्द आणि त्याचा विग्रह आपण आता अभ्यासलेला आहे. तिसरा प्रकार आहे मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात आणि हे सुद्धा अव्ययीभाव समासाचेच उदाहरण आहे. म्हणजे सुरुवातीला आपण संस्कृत भाषेतील शब्द पाहिले, संस्कृत भाषेतील उपसर्ग लागलेले शब्द, त्यानंतर फारसी भाषेतील उपसर्ग लागलेले शब्द आणि आता मराठी भाषेतील द्विरुक्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तेच शब्द येऊन ते क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात, तेव्हा अव्ययीभाव समासाचं ते उदाहरण असतं. जसं की घरोघरी म्हणजे द्विरुक्ती, हा मराठी शब्द आहे घर. घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी, स्थलवाचक. वारंवार म्हणजे प्रत्येक वारी, कालवाचक. गल्लोगल्ली प्रत्येक गल्लीत, स्थलवाचक. दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी, कालवाचक. जागोजागी प्रत्येक जागी, स्थलवाचक. म्हणजे ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये मराठी भाषेतील शब्द 2 वेळा वापरले, द्विरुक्ती होते म्हणजे 2 वेळा वापरले जातात आणि त्याचा उपयोग क्रियाविशेषणाप्रमाणे होतो, तेव्हा तो अव्ययीभाव समासच असतो. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. याच्यामध्ये द्वितीय पद प्रधान असते. अव्ययीभाव समासामध्ये प्रथम पद किंवा सुरुवातीचा शब्द हा महत्वाचा असतो. तत्पुरुष समासामध्ये द्वितीय पद हा प्रधान असतो किंवा महत्वाचा असतो. या समासातील दुसरे पद प्रधान असून समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. म्हणजे जो मधला शब्द असतो तो लिहावा लागतो. तत्पुरुष समासाचे एकूण 7 उपप्रकार पडतात. आता हा तत्पुरुष समास, त्याच्यामध्ये द्वितीय पद हे प्रधान असते किंवा ते महत्वाचे असते आणि या तत्पुरुष समासामध्ये एकूण 7 उपप्रकार पडतात. तर यातील पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. ज्या समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. आता विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहीतच आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी वगैरे. तर त्या विभक्तीचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी म्हणजे दोन्ही शब्द, 2 वाक्य जोडणारा जो शब्द असतो तो लोप झालेला असतो आणि दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतात. उदाहरण बघूया. सुख प्राप्त, सुख प्राप्त, सुखाला प्राप्त. इथं आहे द्वितीय तत्पुरुष समास. आता यामध्ये सुख प्राप्त असं म्हटले आणि सुखाला प्राप्त म्हणजे मधला ला हा शब्दयोगी अव्यय गाळलेला होता, जो की विग्रह करताना सुखाला प्राप्त असा झालेला आहे आणि तो ला, सला ते सलाना ते हा द्वितीय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तोंड पाठ, इथे विग्रह करताना तोंडाने पाठ, ने तृतीय तत्पुरुष समास. नेईशी, नेईशी म्हणून हा तृतीय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. सचिवालय, सचिवासाठी आलय, हा चतुर्थी तत्पुरुष समास. म्हणजे इथं सचिवालय म्हणताना सचिवासाठी हा जो शब्दयोगी अव्ययाचा लोप झालेला आहे तो विभक्ती करताना किंवा विग्रह करताना तो आपल्याला इथं दिसून येत आहे. सचिवालयाचा विग्रह सचिवासाठी आलय असा आहे आणि ते चतुर्थी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त, पंचमी तत्पुरुष, तून, सेवेतून.
ऊनहून पंचमी तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. राजपुत्र, राजाचा पुत्र, म्हणजे चा या शब्दाचा अक्षराचा लोप झाला होता, तो विग्रह करताना राजाचा पुत्र असा झाला आणि ते षष्ठी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. स्वर्गवास, स्वर्गातील वास, तील सप्तमी तत्पुरुष समास. तर विभक्ती तत्पुरुष समासामध्ये विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात आणि त्या प्रत्ययावरून आपल्याला तो समास कोणत्या तत्पुरुष समासातील आहे, म्हणजे द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी यापैकी कोणत्या या समासातील आहे ते आपल्याला विभक्तीमधील आहे ते आपल्याला समजते आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचा विग्रह करता येतो. दुसरा प्रकार आहे अलूक तत्पुरुष समास. तत्पुरुष समास तयार करताना पूर्वपदांचा विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो, परंतु ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलूक तत्पुरुष समास असे म्हणतात. पूर्वपदांचा विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो, परंतु ज्या समासात पूर्वपदाच्या सप्तमीचा जो ई आहे त्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलूक तत्पुरुष समास असे म्हणतात. त्याचं उदाहरण बघूयात. पंकेरुह म्हणजे ई कसा तयार होतो, तर ए बरोबर अ अधिक ई, ए असा तयार झाला, अ अधिक ई ए, पंके ए, म्हणून तो ई या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, पंके रुह, म्हणून तो अलूक तत्पुरुष समास. कर्मणी प्रयोग, ई आला. कर्तरी प्रयोग, त्यामध्ये सुद्धा ई हा लोप होत नाही. तोंडी लावणे हे मराठीतील उदाहरण आहे, तोंडी ई, म्हणून काही अलूक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. अग्रेसर, ग्रे, ए बरोबर अ अधिक ई, अ अधिक ई मिळून ए झालाय, म्हणून अग्रेसर हे सुद्धा अलूक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये सप्तमीच्या ई या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. तिसरा प्रकार आहे उपपद तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातू साधित किंवा कृदंत असते आणि स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही त्यास उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. शेवटी येणारा शब्द धातू अधिक प्रत्यय बरोबर धातू साधित हे उपपद तत्पुरुषाचं लक्षात ठेवण्यासारखं आहे की ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे महत्वाचं असतं आणि ते धातू साधित किंवा कृदंत असतं, स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही. धातू अधिक प्रत्यय बरोबर धातू साधित. पण याची उदाहरणे बघूयात. नीरज, नीरात जन्मणारा म्हणून नीरज, जसं की हे दुसरे पद प्रधान, जन्मणारा, नीरज, रज जन्मणारा, म्हणून तो दुसरे पद महत्वाचं आहे. जलद, जल देणारे. द्विज, दोनदा जन्मणारा, म्हणजे पक्षी, ब्राह्मण किंवा दात हे दोन वेळा जन्मतात म्हणून त्याला द्विज असं म्हणतात, आणि दोनदा जन्मणारा, द्विज, दोन वेळा जन्मणारा. लाच खाऊ, लाच खाणारा. मार्गस्थ, मार्गावर असलेला. असं हे उपपद तत्पुरुष समास आणि त्याची उदाहरणं आहेत. चौथा प्रकार नय तत्पुरुष समास. त्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे अ, अन, न, ना, बे, नी, गैर यासारख्या अभाव किंवा निषेध दर्शक उपसर्गाने सुरू होते त्यास नय तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ नापसंत, निषेध दर्शक, पसंत नसलेला. अशक्य, शक्य नसलेला. नाइलाज, इलाज नसलेला. अपुरा, पूर्ण नसलेला. निरोगी, रोग नसलेला. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पहिले पद हे अ, अन, न, ना, बे, नी, गैर असं अभाव किंवा निषेध दर्शवतो. जसं की अपुरा म्हणजे पूर्ण नसलेला, इथं अभाव दिसलेला आहे. या उपसर्गाने जे शब्द सुरू होतात त्यास नय तत्पुरुष समास असं म्हणतात आणि ही त्याची उदाहरणे आहेत. पुढचा प्रकार आहे कर्मधारय समास.
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते, तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो, त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. काही प्रसंगी दोन्ही शब्द विशेषणे असतात, त्याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात आणि पहिले दोन्ही पदे ही प्रथमा विभक्तीमध्ये असतात. कधी कधी पहिले पद हे विशेषण तर दुसरे पद हे नाम असते. शब्द बघूयात. नीलकमळ, निळे असे कमल, नीलकमल निळे असे कमल. महादेव, महान असा देव. मुख कमल, मुख हेच कमल. कमल नेत्र, कमळासारखे नेत्र. महामानव, महान असा मानव. याच्यामध्ये पहिले पद विशेषण, विशेषण म्हणजे महान, आणि दुसरे पद नाम मानव, महामानव, महान असा मानव. पुढचा प्रकार आहे द्विगु समास. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो, त्यास द्विगु समास असे म्हणतात. म्हणजे जसं की संख्या आणि पुढे नाव असतं, संख्या अधिक नाम बरोबर त्याचा समूह दिसतो, म्हणजे संख्या विशेषण असतं, त्याला द्विगु समास असं म्हणतात. उदाहरणार्थ, 12 भाई, 12 भावांचा समुदाय. संख्या अधिक नाम 12 भाई. चौघडी, 4 घड्यांचा समुदाय. त्रिभुवन, 3 भुवनांचा समुदाय. 3 संख्या आलेली आहे म्हणून द्विगु समास. चातुर्मास, 4 महिन्यांचा समुदाय. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. त्याच्यामध्ये द्विगु समास म्हणजे एकत्र येणं असं दाखवलेलं आहे आणि तेही संख्या विशेषणाने, म्हणून हा द्विगु समास आहे आणि ही याची उदाहरणे आहेत. आता यामध्ये दशभुजा म्हणजे सप्तशृंगी देवीसाठी तिचे 10 हात आहेत म्हणून सप्तशृंगीसाठी दशभुजा. दशानन म्हणजे रावणासाठी दशानन, 10 तोंडे असलेला. चौकोन, त्रिकोण, पंचकोन, षटकोन यांच्या सुरुवातीला संख्यावाचक शब्द असूनही हे समूह दर्शक शब्द नाहीत, त्यातून तिसऱ्याच घटकाचा बोध होतो. तर हे जे आहेत दशभुजा म्हणजे सप्तशृंगी देवी, दशानन म्हणजे रावण, आणि बाकी चौकोन, त्रिकोण, पंचकोन, षटकोन यांच्यामुळे हे जरी सुरुवातीला संख्यावाचक असले, चौकोन, त्रिकोण, तरी सुद्धा ते समूह दर्शवत नाहीत. कारण त्रिकोण म्हटलं तरी 3 कोण असतात पण तो एकच त्रिकोण असतो, त्याचा समूह नसतो. म्हणून हे शब्द जे आहेत हे त्याची उदाहरणं नाहीत, त्यातून तिसऱ्या घटकाचा बोध होतो, म्हणून ही बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. हे लक्षात ठेवायचं, हे महत्वाचं आहे, कारण हा फसवणारा प्रश्न असा येऊ शकतो. दशभुजा, दशानन, चौकोन, त्रिकोण, पंचकोन, षटकोन हे संख्यावाचक शब्द जरी आले तरी सुद्धा ती द्विगु समासाची उदाहरणे नाहीत, ती त्यातून वेगळाच अर्थबोध होत असल्यामुळे ती बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. पुढचा प्रकार आहे मध्यमपद लोपी समास. ज्या समासातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते, त्यास मध्यमपद लोपी समास असे म्हणतात. जसं की खाद्यपदार्थ, नातेसंबंध. पहिला पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवणारा जो शब्द आहे तो विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते, तो लुप्त असतो, त्यास मध्यमपद लोपी समास असे म्हणतात. उदाहरणार्थ, साखर भात. साखर आणि भात यामध्ये साखर घालून केलेला भात. आता लुप्त शब्द कोणता आहे? घालून. साखर घालून केलेला भात, म्हणून इथं फक्त आपण साखर भात म्हटलेला आहे आणि त्याचा विग्रह करताना साखर घालून केलेला भात. मधलं पद हे लोपलेलं आहे म्हणून त्याला मध्यमपद लोपी समास असं म्हणतात. मामे भाऊ, मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. गुळांबा, गुळ घालून केलेला आंबा. चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा. गुरुबंधू, गुरुचा शिष्य या नात्याने बंधू. अशी ही मध्यमपद लोपी समासाची उदाहरणे आहेत, त्यामध्ये की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध
दाखवणारा जो शब्द आहे, जसं की घालून केलेला भात, साखर घालून केलेला भात, हा जो मधला शब्द आहे तो लुप्त आहे. विग्रह करताना तो दाखवावा लागतो, त्याची स्पष्टता करावी लागते, त्यास मध्यमपद लोपी समास असं म्हणतात. आता यानंतर पुढचा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे उपप्रकार आहेत इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. हा समासाचा तिसरा प्रकार आहे. इतरेतर द्वंद्व समास यामध्ये या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. यातील दोन्ही घटक महत्वाचे असतात. इतरेतर द्वंद्व समास म्हणजे द्वंद्व समासाचा हा उपप्रकार आहे. यामध्ये आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत, हे त्यांचा वापर करावा लागतो आणि दोन्ही घटक हे महत्वाचे असतात. त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. जसं की बहीण भाऊ, बहीण व भाऊ, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, विट्टी दांडू, विट्टी आणि दांडू, यामध्ये मधलं पद हे व आणि जे आहे ते लोप पावलेलं आहे, म्हणून त्याला इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतात. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, ने आण, ने आणि आण, पशु पक्षी, पशु आणि पक्षी, आई वडील, आई आणि वडील, कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन, अहि नकुल, अहि आणि नकुल. त्यामध्ये पुढचा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा, किंवा, व या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. शक्यतो विरुद्धार्थी शब्द असतात, त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये आणि, अथवा, किंवा, व, हे किंवा हे, ते किंवा ते असा जो विकल्प दर्शवण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला असतो आणि शक्यतो विरुद्धार्थी शब्द असतात, त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. महत्वाचा शब्द आहे विरुद्धार्थी शब्द असेल तो समास वैकल्पिक द्वंद्व समास असतो. त्याच्यामध्ये विकल्प असतो हे किंवा हे. उदाहरणे बघूयात. 15-16, 15 आणि 16, मागे पुढे, मागे किंवा पुढे, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, सत्यासत्य, सत्य आणि असत्य, न्यायान्याय, न्याय आणि अन्याय, छोट्या मोठ्या, छोट्या आणि मोठ्या, बरे वाईट, बरे आणि वाईट, खरे खोटे, खरे आणि खोटे. हे होते वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे. आता आपण पुढचा प्रकार अभ्यासूयात, समाहार द्वंद्व समास. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय तशाच प्रकारच्या आणखी घटकांचाही अंतर्भाव केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. पदांच्या, त्यातील पदाचा अर्थ न घेता त्याच प्रकारचा आणखी घटकांचा समावेश असतो. आपण त्याची उदाहरणे बघूया म्हणजे स्पष्ट होईल. बाजार हाट, बाजार हाट व तत्सम वस्तू म्हणजे बाजारात गेल्यानंतर ज्या वस्तू घेतो आपण, भाजीपाला, इतर आणि साहित्य, किराणा माल वगैरे, त्याला बाजार हाट हा शब्द आहे. म्हणजे बाजार आणि त्याबरोबरच्या इतर तत्सम वस्तू. चहा पाणी, चहा पाणी म्हणतो पण चहा पाणी आणि इतर फराळाचे पदार्थही त्यासोबत असतात, म्हणून त्याला समाहार द्वंद्व म्हणजे एकत्र आणणारे समाहार द्वंद्व असं म्हणतात. भाजीपाला, भाजीपाला आणि त्यासारख्याच इतर वस्तू. केर कचरा, केर कचरा आणि इतर टाकाऊ पदार्थ. वेणी फणी, वेणी फणी व इतर साज शृंगार, फक्त वेणी फणी नाही, त्याबरोबर टिकली, काजळ वगैरे इत्यादी ज्या मेकअपच्या वस्तू आहेत त्याही येतात, म्हणून वेणी फणी आणि त्याबरोबर इतर साज शृंगार. मीठ भाकर, मीठ भाकर आणि इतर साधे खाद्यपदार्थ. शेतीवाडी, शेतीवाडी व इतर तत्सम जायदाद. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होता द्वंद्व समासाची उदाहरणे. पुढचा समासाला सुरुवात करण्यापूर्वी
तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, म्हणजे या पुढचे सुद्धा येणारे व्हिडिओ तुम्हाला अभ्यासायला मिळतील. आणि या समासाच्या जो आपण आता अभ्यास करतोय समासाचा, त्यावरील प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत, तर तेही तुम्हाला अभ्यासायला मिळेल. चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासाचे प्रकार: विभक्ती बहुव्रीही समास, नय बहुव्रीही समास, सह बहुव्रीही समास आणि प्रादि बहुव्रीही समास असे बहुव्रीही समासाचे 4 प्रकार आहेत. बहुव्रीही समास: ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून त्या 2 पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो, त्या सामासिक शब्दास बहुव्रीही समास असे म्हणतात. बहुव्रीहीचा अर्थ शेतकरी, धनधान्य असणारा असा होतो. त्याचे एकूण 4 प्रकार पडतात. बहुव्रीही समासाचे 4 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. परंतु बहुव्रीही समास म्हणजे जे 2 पद जी सांगितलेली आहेत किंवा दिलेली आहेत ती दोन्ही महत्वाचे नसून त्यामधून तिसऱ्याच कोणत्या तरी शब्दाचा किंवा पदाचा बोध होतो आणि सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असते, म्हणून त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. विभक्ती बहुव्रीही समास. विभक्ती बहुव्रीही समास हा बहुव्रीही समासाचा प्रकार आहे आणि त्यामध्ये सुद्धा पुन्हा विभक्ती बहुव्रीही समासाचे 2 प्रकार पडतात: समानाधिकरण समास आणि व्याधिकरण समास. विभक्ती बहुव्रीही प्रकाराचे 2 प्रकार पडतात: समानाधिकरण समास आणि व्याधिकरण समास. समानाधिकरण समास: विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. जसं की लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची, असा तो विष्णू, प्रथमा विभक्ती. वक्रतुंड, वक्र आहे तुंड किंवा तोंड ज्याचे, तो गणपती, प्रथमा विभक्ती. नीलकंठ, नील आहे कंठ ज्याचा, तो असा शंकर, हे सुद्धा प्रथमा विभक्तीमध्ये आहे. म्हणजे विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतात. नीलकंठ. जितेंद्रिय, जित आहेत इंद्रिय ज्याचा, तो मारुती, प्रथमा विभक्ती. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे, असा तो गणपती, प्रथमा विभक्ती. ही झाली समानाधिकरण समासाची काही उदाहरणे. पांडुरंग, पांडुर आहे रंग ज्याचा, असा तो विठ्ठल, प्रथमा विभक्ती. म्हणजे विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतात. म्हणजे दोन्ही पद प्रथमा विभक्ती किंवा एकच विभक्ती असते दोन्ही पदांची, त्याला समानाधिकरण विभक्ती समास असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे व्याधिकरण समास. विग्रह करताना यातील दोन्ही पदे भिन्न विभक्तीमध्ये असतात. म्हणजे पहिलं पद वेगळ्या विभक्तीमध्ये आणि दुसरं पद वेगळ्या विभक्तीमध्ये असतं, त्याला व्याधिकरण समास असे म्हणतात. उदाहरणार्थ सुधाकर, सुधा आहे करात, असा तो चंद्र, हे प्रथमा आणि सप्तमी विभक्ती. करात. गजानन, गजाचे आहे आनंद ज्याला, तो गणेश, षष्ठी आणि प्रथमा विभक्ती. गजाचे, चे च्याची, आनन प्रथमा, हे षष्ठी आणि प्रथमा विभक्ती मिळून गजानन. भालचंद्र, भाळी आहे चंद्र ज्याचा, तो शंकर, भाळी ई. तय्या, तय्या सप्तमी आणि चंद्र प्रथमा, सप्तमी आणि प्रथमा विभक्ती मिळून भालचंद्र. चक्रपाणी, चक्र आहे पाणीत, असा तो विष्णू, चक्र, प्रथमा विभक्ती, पाणीत, सप्तमी विभक्ती. म्हणून विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात, त्याला व्याधिकरण समास असे म्हणतात. पुढचा उपप्रकार आहे नय बहुव्रीही समास. बहुव्रीही समासाचा हा दुसरा प्रकार आहे. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नी असे नकारदर्शक असेल तर त्यास नय बहुव्रीही समास असे म्हणतात.
नकारार्थी शब्द असतील किंवा सुरुवात असेल तर त्याला नय बहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरणार्थ अव्यय, नाही व्यय ज्याला तो म्हणजे अव्यय. अनंत, नाही अंत ज्याला तो. निर्धन, गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो, नय बहुव्रीही समास. नीरस, नाही रस ज्यात ते. अनादी, नाही आदी ज्याला तो. नाख, नाही अक म्हणजे दुःख ज्यात असे ते. अनाथ, ज्याला नाथ नाही असा तो. कर्मक, नाही कर्म ज्याला असे ते. निर्बुद्ध, ज्याला बुद्धी नाही असा तो. की ज्याच्यामध्ये नकारात्मकता आहे आणि ज्याची सुरुवात नी वगैरे शब्दांनी होत असते, तो नय बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. पुढचा प्रकार आहे सह बहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाप्रमाणे कार्य करतो, त्यास सह बहुव्रीही समास असे म्हणतात. सुरुवातीला सह किंवा स. सादर, आदराने सहित असा तो. सफल, फलाने सहित असा तो. सवर्ण, वर्णासहित असा तो. सहपरिवार, परिवारासहित असा तो. सबल, बलाने सहित असा तो. पुढचा प्रकार आहे प्रादि बहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दूर, वि अशा उपसर्गांनी युक्त असते, त्यास प्रादि बहुव्रीही समास असे म्हणतात. ज्याच्या सुरुवातीला प्र, परा, अप, सु, दूर, वि उपसर्ग लागलेले असतात त्याला प्रादि बहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरणे सुमंगल, पवित्र आहे असे ते. दुर्गुणी, गुणांपासून दूर असलेला. प्रबळ, अधिक बलवान असा तो. विख्यात, विशेष ख्याती असलेला. सुलोचन, चांगले डोळे असलेला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समासी या प्रकाराचा अभ्यास केलेला आहे. आणि समासाचे 4 प्रकार आहेत: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आणि ह्या समासांचे उपप्रकार सुद्धा आपण आता अभ्यासलेले आहेत. आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रकरणावरील आणि त्या समासाच्या 4ही प्रकारावरील प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी किंवा सोडवलेली प्रश्नपत्रिका परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न येतात त्यावरचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच अभ्यासासाठी येणार आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, बेल बटन प्रेस करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.